नमस्कार मंडळी, जय खानदेश. कशात सर्व? आय होप सर्व मस्तच असाल. तर मिसेस देवश्री जळगावकर ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आहे दसरा, तर हा ब्लॉग थोडा उशिराच पोस्ट करेल मी, कारण की ना एडिट करायला खूप वेळ लागतो आणि सध्या खूपच धावपळ चालू आहे म्हणून. तर बघा इथं पप्पा समोर बसलेले होते म्हणून मी पदर घेतलेला होता, कारण की आमच्यामध्ये सासऱ्यांसमोर पदर घ्यावाच लागतो. तर आईंनी माझ्याकडे पाहिलं तर आईंना सोडली घडी घडी पदर घेते आणि तो घडी घडी पडत होता खाली, कारण की ही साडी खूपच सटकती आहे म्हणून. तर आईंना पप्पांना म्हटलं की तुम्ही घरात जा म्हणे, एक थोडं फिरून या म्हणे, कारण की ती मुलगी रांगोळी काढते. एक तर उशीर झालेला होता, मला खूप घरात काहीतरी काम करत होती ना मी, त्याच्यामुळे मला उशिरून गेला होता. मला वेळ तर काही लागत नाही, पण तरी बी अंधार पडायचं, पहिले काढून म्हटलं नंतर काय फायदा एवढं. तर इकडं चालू झालं म्हणजे रांगोळी काढणी. तर कलर वगैरे टाकत होती. तर मी संस्कार भारती रांगोळी काढली, कारण की मी संस्कार भारती मला रांगोळ्या खूप भारी भारी येतात, मोठ्या मोठ्या येतात खूपच, कारण कुवारपणी रांगोळ्यांचे क्लास घ्यायची मी आणि ऑर्डरी पण घ्यायची. तर त्याच्यामुळे मला खूपच प्रॅक्टिस आहे, पण तरी कमी झाली आता 5 वर्षामध्ये. लग्न झाल्यापासून काही ऑर्डरी वगैरे काहीच नाही घेतली आहे मी, कारण की यांना काही आवडत नाही आकाशला. तर बघा इथे रंग वगैरे टाकून घेतले मी पटकन. संध्याकाळ व्हायच्या पहिले काढू म्हटलं, कारण की आरती पण बाकी होती, अजून तयारी तर झालीच नव्हती आमची दोघींची. आमच्या ताईंना काही रांगोळी येत नाही, मग मला एकटीलाच काढायची होती. तर ताई म्हणे तू रांगोळी काय, मी तुझा व्हिडिओ घेते म्हणे. मग कसं होऊन जातं आमचं दोघी मिळून स्वयंपाकाला पण काही वेळ लागत नाही, एक जण भाजी करते एक जण पोळ्या करते, मग पटकन होऊन जातं. तर तिकडं आई पण बसलेल्या होत्या. चिमी त्याच्या 10-15 मिनटं पहिली इतकी जोरात पडली की डायरेक्ट पॅनमधून तिला गुडघ्याला इतकं जोरात लागलं, तरी बी बहीण पडतेच आहे, ऐकत असली थोडीशी बी. डायरेक्ट म्हणजे बँड फाटून गेली गुडघ्याच्या गोल, तरी बी तिचं आवरून घेतलं. तर इथे मी नाव काढत होती, चला म्हटलं आता नाव काढून घेऊया. तर ताईला विचार होती मी मराठीत नाही काढू की इंग्लिशमधून काढू, म्हटलं कोणतं चांगलं वाटेल. तर मग ताई म्हणत होत्या इंग्लिशमधून काढ म्हणे, छान वाटेल म्हणे. तर इथं बघा या रांगोळ्या तर इतक्या ओलसर होत्या. पाऊस, कारण की नवरात्रामध्ये बी पाऊस पडला आणि गणपतीमध्ये बी पाऊस, म्हणजे पाऊस चालूच आहे पडणं. तर बघा इथं मी पहिले मराठीतनं टाकून घेतलं, परत आई मराठीतनं सांगितलं मला, मग मराठीत टाकत होती, पण ती ओलसर रांगोळीमुळे ना 5 बोटामध्ये व्यवस्थित पडत नव्हती. तर मग मी आईंना पण विचारलं, ताई म्हणे जाऊ ते पुसून टाक म्हणे. मग ते पुसलं मी, तिथलं तिथे असं गोळा केलं आणि मग हॅपी दसरा नाव टाकलं. तर रांगोळी काढता काढता आले आकाश, तर ते ऑफिसून येता येता घेऊन आले सोनं. तर पहिले म्हटलं होती तू तयारी करून ठेवजो म्हणे, आपण दोघी सोबत घेऊन जाऊ म्हणे. पण मी त्यांना फोन केला की माझी रांगोळी पण बाकी, तयारी बाकी, खूप उशीर झालेला आहे, तर तुम्हीच घेऊन या म्हटलं ऑफिसून येता येता. मग त्यांनी आणलं. मग आई म्हणत होत्या की जा म्हणजे ओवाळून घे म्हणे त्याला, तर मग त्यांना ओवाळून घेतलं मी. तर बघा इथं ताई व्हिडिओ घेत होता आमचा. तर लगेच चिमी आली, ती कुठे बी खेळो पण गाडीचा आवाज आला तिच्या काकाचा की लगेच पळत येते. त्यांना कुंकू लावून घेतलं, तिला पण कुंकू लावून घेतलं, पूजा करून घेतली सोन्याची. या म्हटलं आता घरात ओवाळून घेतलं, मग या म्हटलं घरात. बघा ताईचं चालू होतं आमचा व्हिडिओ घेणं, म्हटलं या आता घरात. मी तर काहीतरी गाणं म्हणत होती वाटतं. माले आम्ही तिथं देवाजवळ ठेवून दिलं. तर रांगोळीच्या गडबडीमध्ये मी खालीच ठेवायला लावलं त्यांना, सोनं पाठ ठेवलंच नाही मी. तर मग त्यांनी ठेवून दिलं, पाया वगैरे पडले, लगेच चिमी पण आली. तर मग मी परत एकदा पूजा करून घेतली सोन्याची, कारण की सोनं आहे ते किती म्हटलं आज त्याला मान असतो तरी पाठलं ठेवायची आठवणी मला. तर इथं वाढून घेतलं परत एकदा. तर चला आता पूर्ण रांगोळी आपण पूर्ण करूया. तर बघा इथं हॅपी दसरा नाव टाकलेलं होतं मी. मग बसली थोडं 2 मिनटं, रांगोळीची पिशवी खोळत होती मी, तर खोडता ती माझ्याकडनं फाटून गेली. तिथे सगळ्या मांडीवर रांगोळी सांडून गेली माझ्या बघा. तर मग झालं ते रांगोळी वगैरे भरली. आता इथं हे चकल्यांची डिझाईन काढते मी. तर बघा मंडळी माझी रांगोळी कशी वाटते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पण तर व्लॉग तुम्ही आता कंटिन्यू करा.
तर मंडळी रांगोळी आपली आता होण्यामध्ये आहे. तर बघा मी पहिले हॅपी दसरा नाव टाकून घेतलेलं आहे, मग चकल्याची डिझाईन घेतली, मग नंतर पाकळ्याची डिझाईन घेतली. तर ह्या पाकळ्या खूप व्यवस्थित काढावं लागतात. एक पण कधी सुटली तर पुरी रांगोळीचे आपले बनका होऊन जातो, कारण की एकामध्ये ते 3 पाकळ्या घेतलेल्या असतात. एकमधून रेष घ्यायची, मग ते असं करत करत ती पुरं एकदम संपोस तर पूर्ण व्यवस्थित घ्यावं लागतं, तेव्हा ती अशी फिनिशिंग दिसते. तर बघा हे गोपद्माला थोडं उठून दिसण्यासाठी मी याच्यावर आता तुरे घेतलेले आहे. हे तुऱ्यांनी अजून छान दिसेल आपली रांगोळी, म्हणजे याच्यावर अजून भरगच्च वाटते. तर ही रांगोळी काहीच काढली नाही, याच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायची मी. हे तर काहीच नाही आहे. रांगोळ्या अजून ते कलर फेकून ते फुलं वगैरे खूप छान छान काढायची. एक रांगोळी आणि तोरण खूप छान वाटतं. तर बघा हे लाल रांगोळीचे डॉट टाकले तर अजून उठून दिसतंय का नाही मंडळी. तर खरंच रांगोळी कशी काढली मी कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मला काढायचं होतं तोरण, कारण की रांगोळी काढली म्हणजे तोरण काढावंच लागतं, नाहीतर आपली रांगोळी अपूर्ण असते. तर मला तोरण पहिले पुढं घ्यायचं होतं, पण ती काळी फरची म्हटलं अजून सटकून वगैरे त्यांची चिमी, कारण की ती पहिलेच पडली, तिला खूप जोराचं लागून गेलं. तर म्हणून म्हटलं जाऊ तिकडेच काढते. तर तोरण काढावंच लागतं रांगोळी काढली तर, त्याच्यामुळे नाही तर रांगोळी उठून दिसणार नाही आपली. तर बघा इथे तोरण काढत होती मी. तर आरती वगैरे पण बाकी होती, मग आरतीची तयारी करायची होती. तर म्हटलं चला आता फास्ट घेऊ. आणि अजून दारामध्ये गोपद्म, गाईचे पावलं ते काढायचे होते, दिव्याची तयारी करायची म्हणून थोडं फास्ट घेतलं. तर बघा मंडळी किती छान वाटत होतं ते तोरण पण. तरी ते रस्ता एवढा व्यवस्थित नाही ना, त्याच्यामुळे थोडंसं हे होत होतं. तर फायनल लुक आपल्या रांगोळीचा असा दिसत होता. खूपच छान वाटत होती आपली रांगोळी. तर मग सगळं व्यवस्थित झालं. तर संध्याकाळी मग दिवे वगैरे लावले मी. तर बघा हे दारामध्ये असं काढलेलं तर मी कसं छान वाटते ना, दिवे वगैरे लावले, रांगोळीत दिवे लावल्यावर पण आपली रांगोळीचा लुक असा होता. तर आता आरतीची तयारी करून घेऊ म्हटलं. आईनं त्यांना म्हटलं चला पहिले आरती करून घेऊ, 7 वाजले होते कारण की. तर तयाऱ्यानंतर करू म्हटलं, पहिले आरती करून घेऊ. तर खरंच छान वाटते ना मंडळी. तर आई पप्पा बसले आरती करायला. तर माझा ब्लॉग कसा वाटला मंडळी कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय मंडळी.